नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गरम मसाला। याला गोडा मसाला पण म्हणतात। हा मसाला मी माझ्या आईच्या पद्धतीने आणि तिच्या मदतीनेच बनवणार आहे। तर आता आपण सुरू करूया गोडा मसाला बनवायला। मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम खोबरं, 25 ते 30 ग्रॅम जिरे, 25 ते 30 ग्रॅम बडीशोप, 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम मिरे, 5 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम कर्णफूल, 5 ग्रॅम केशरी फूल, 3 ते 4 ग्रॅम लवंगा, 2 ते 3 ग्रॅम मोठी इलायची, 4 ग्रॅम छोटी इलायची, 5 ग्रॅम कसुरी मेथी, 5 ग्रॅम तेजपत्ता आणि 20 ग्रॅम मेथीदाणा। असे याला एकूण 15 पदार्थ लागतात मसाला बनवायला। तर आता आपण याला धने सुरुवातीला भाजून घेऊ। धने आपण चांगले खरपूस भाजून घेऊ। आता हे धने चांगले भाजून झालेले आहेत। आपण याला काढून घेऊ आता एका परातीमध्ये। आता खोबरं भाजू ना। गॅस थोडा कमी जास्त करत हे खोबरं आपण भाजून घेऊ। खोबरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याचा वास निघून जातो, मसाल्याला वास येणार नाही। खोबरं आता भाजत आलेलं आहे आपलं। खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आता। खोबरं आता आपलं भाजत आलेलं आहे। खोबरं आता आपलं भाजून झालेलं आहे। आता खोबरं आपण काढून घेऊ। आता आपण जिरे भाजणार आहोत। थोडा गॅस कमी जास्त करत जिरे भाजून घेऊ। जिरेचा भाजताना थोडा तडतड आवाज येतो। अशा प्रकारे आता आपले जिरे पण भाजून झालेले आहेत।
आता आपण बडीशोप भाजणार आहोत. थोडं तेल टाकून नाही भाजायचं. बडीशोप हां, थोडं तेल टाका. याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे. बडीशोपच्या अंगाला लागेल एवढंच तेल याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. आता आपण मेथी दाणे भाजून घेऊ. मेथी आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे, त्याच्यामुळे याचा कडवटपणा निघून जाईल. थोडं टाक. मेथीमध्ये पण आपण अगदी किंचित तेल टाकलेलं आहे. कढई जड असल्यामुळे मी थोडासा गॅस मोठा केला. आता आपण थोड्या तेलावरती तेजपान आधी परतून घेऊ. त्याच्यामध्ये तेल टाकून बस. तेजपानसाठी थोडंसं जास्त तेल आपल्याला घालावं लागेल. तेजपान चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेऊ. आपलं तेजपान भाजून झालेलं आहे. आता आता हे राहिलेले सर्व गरम मसाले आपल्याला थोड्या थोड्या तेलावर भाजून घ्यायचे आहेत. ही दालचिनी, आता ही आपली दालचिनी भाजून झालेली आहे. ही आपण काढून घेऊ. आता यानंतर आपण दगडफूल भाजून घेऊ. आता आपण दगडफूल काढून घेऊ. परत थोडंसं तेल घालून आपण बाकीचे मसाले पण असेच भाजून घेऊ. हे कर्णफूल 5 ग्रॅम, आता आपले कर्णफूल हा मसाला भाजून झालेला आहे. हे काढून घेऊ आपण. आता हे केशरी फूल हा मसाला आपण भाजून घेऊ. आता हे केशरी फूल मसाला आपला भाजून झालेला आहे. आता आपण 5 ग्रॅम मिरे भाजून घेऊ. मिरे हे जरा उडतात अंगावरती, त्याच्यामुळे सावधगिरीने याला भाजून घ्यायचं आहे. आता आपले मिरे पण भाजून झालेले आहेत.
यानंतर आपण भाजणार आहोत इलायची. इलायची 4 ग्रॅम आहे. इलायची लगेच भाजून होते. आता आपण इलायची काढून घेऊ. आता आपण भाजू मोठी इलायची. मोठी इलायची 2 ते 3 ग्रॅम किंवा 2 ते 3 नग अशी घेतली तरी चालते. आता आपली इलायची भाजून झालेली आहे. आता लवंग 2 ते 3 ग्रॅम किंवा 15 ते 20 नग. अशा तऱ्हेने आपलं सर्व मसाला भाजून झालेला आहे. आता आपण तेलातला मसाला वेगळा वाटून घेऊ आणि जो तेलात नाही भाजलेला तो वेगळा वाटून घेऊ आणि नंतर सर्व मसाले मिक्स करू. आपण हे वाटून झालेले आहेत. आता आपण वाटणार आहोत खोबरं. आता हे आपलं खोबरं वाटून झालेलं आहे. खोबऱ्याला कसं तेल सुटलेलं आहे. आता सर्व तेल टाकलेले मसाले आपण वाटून घेऊ. आता हे जिरे, बडीशोप, मेथीदाणा आपण हे वाटून घेतले. आता हे तेल टाकलेले मसाले आपण वाटून घेऊ. दालचिनीच्या काड्या थोड्या छोट्या करून घेऊ हाताने. आपण याच्यामध्ये कसुरी मेथी इथेच ॲड करून टाकू. आणि परत एकदा मिक्सर फिरवून घेऊ. आता आपला हे तळलेला मसाला पण एकदम बारीक छान मिक्सरमध्ये बारीक झालेला आहे. आता याला मिक्स करून घेणार आहोत आपण. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. आई सगळा स्वयंपाक छान करते. म्हणजे आता तिचं जर सांगायला गेलं तर एक मोठी मालिकाच तयार होईल. घरातल्या डाळ भाजी असो, फराळाचे करंजे, चिवडा, अनारसे असे सगळे पदार्थ ती छान बनवते. आणि मसाला पण ती खूप छान बनवते. पण आता हा मसाला तिने तिच्या कल्पकतेने एक वेगळा बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो इतका छान झाला. म्हणून मग मला ही कल्पना सुचली की याचा फायदा इतरांनाही व्हायला पाहिजे. म्हणून मी तेवढ्यासाठी हे व्हिडिओ केला. तर आपणही सगळेजण हे मसाला करून बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा. हा मसाला काचेच्या बरणीत भरून ठेवला, त्याचा सुगंध
चांगला टिकून राहतो. हा मसाला आपण वजनाने याच्यावर मोजून घेतलेला आहे किचनच्या डिजिटल स्केलवर. तुम्ही याच्यावरही मोजू शकता किंवा दुकानातून पण तसेच वजनाप्रमाणे आणू शकता. आणि वाटीने आणि वजनाने कसं जे आहे याचं प्रमाण याचं मी लिस्ट टाकणार आहे तुम्हाला, ते तुम्ही त्याच्यात बघू शकता आणि हा मसाला करू शकता. धन्यवाद. हा मसाला मी आईच्या पद्धतीने बनवलेला आहे. ती वेगळे वेगळे प्रयोग करत असते स्वयंपाकामध्ये, तसं तिने हे मसाला पण करून बघितला आणि हा मसाला मला खूप आवडला. याचा खूप सुगंध येतो. हा डाळीमध्ये पण तुम्ही कमी टाकू शकता, भाजीमध्ये व्यवस्थित टाकू शकता. सगळ्या याच्यामध्ये टाकल्यावर याचा सुगंध छान येतो या मसाल्याचा. आणि तुम्ही पण हे मसाला करून बघा. याची मी लिस्ट पण टाकते आहे आणि तुम्हाला आवडल्यास हे मला याच्या कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.